आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, गणेश शिवटे, रश्मी बागल कोलते या नेत्यांचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत. आमदार नारायण पाटील जिल्हा परिषदमध्ये 2, पंचायत समितीमध्ये 4, माजी आमदार संजय मामा शिंदे जिल्हा परिषदमध्ये 2, पंचायत समितीमध्ये 4, गणेश शिवटे व रश्मी बागल जिल्हा परिषदमध्ये 2, पंचायत समितीमध्ये 4 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी जिल्हा परिषद मध्ये 2, पंचायत समितीत 4 व भाजपा जिल्हा परिषदमध्ये 2, पंचायत समितीमध्ये 4, करमाळा विकास आघाडी जिल्हा परिषदमध्ये 2, पंचायत समितीमध्ये 4 असे डाव बरोबरीत सुटला असल्याचं चर्चेत येत आहे. जिल्हा परिषदेमध्ये विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे: वीट गट अश्विनी चिवटे भाजपा, पांडे गट रश्मी बागल भाजपा, कोर्टी गट वनिता गुळवे राष्ट्रवादी काँग्रेस, चिकलठाण गट प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, केम गट अजित तळेकर तालुका विकास आघाडी, वांगी गट रुपाली गोडसे तालुका विकास आघाडी. पंचायत समिती विजयी उमेदवार खालीलप्रमाणे: रावगाव गण संध्या कांबळे भाजपा, वीटगण पूजा ढेरे भाजपा, कोर्टीगण प्रकाश झाकणे भाजपा, वांगीगण सोनाली ताकेक भाजपा, हिसरेगण भरत आवताडे राष्ट्रवादी काँग्रेस, कित्तूरगण आजनाथ विघ्ने राष्ट्रवादी काँग्रेस, चिकलठाणगण वनमाला सरडे राष्ट्रवादी काँग्रेस, साडेगण दशरथ घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस, पांडेगण स्वप्नील काळे तालुका विकास आघाडी, उमरडगण आदिती पाटील तालुका विकास आघाडी, केमगण ज्ञानेश्वर बिचितकर तालुका विकास आघाडी, जेऊरगण ललिता शिरस्कर तालुका विकास आघाडी. असं चित्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील करमाळा तालुक्याचं झालं आहे. तर केम जिल्हा परिषद गटातून कल्याणी अजित तळेकर व पंचायती समिती गणातून ज्ञानेश्वर बिचितकर हे निवडून आल्याबद्दल केम येथे फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालांची उधळण करून विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कल्याणीताई तळेकर यांचे पती अजितदादा तळेकर म्हणाले की हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे. मी करमाळा तालुका विकास आघाडीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, तरी माझे दैवत हे मोहिते पाटीलच आहेत. मी मोहिते पाटील यांना कधीच विसरणार नाही. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.